Hello dear friends, welcome back to our learning platform. I am your mathematics mentor Ganesh Kumbare. तर लास्ट क्लासमध्ये आपण जो मॅथमॅटिकल लॉजिकचा पार्ट आपण चालू केला त्याला आपण आज कंटिन्यू करणार आहे. अगोदरच्या क्लासमध्ये आपण एकूण 3 क्वेश्चन्स पाहिले होते. आता आजच्या क्लासमध्ये आपण चौथा आणि पाचवा क्वेश्चन कंटिन्यू करणार आहे. एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, त्याला पण आपण आज पाहणार आहे. क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. जर तुम्हाला प्रॉपरली जर नोट्स पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला एक व्हॉट्सअप लिंक टाकलेली आहे. त्यामधनं ग्रुप तुम्ही ऍड होऊ शकता आणि त्यावरून तुम्हाला जेवढे चॅप्टर लागतील तेवढ्या प्रत्येक चॅप्टरचे तुम्हाला हँड रिटन नोट्स तुम्हाला पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये भेटतील. त्यामुळे ग्रुप तुम्ही जॉईन होऊ शकता. तर चला आता पॉइंटला आपण स्टार्ट करूयात. बाळांनो, फर्स्ट नंबरचा क्वेश्चन ये रहा आपकी स्क्रीन पर. काय दिला क्वेश्चन नंबर पाहून घ्या. बरं 4 नंबरच्या क्वेश्चन मध्ये इफ द स्टेटमेंट पी अँड क्यू आर द ट्रू, काय म्हणते बघून घ्या. की जो माझ्याकडे पी स्टेटमेंट आहे आणि क्यू स्टेटमेंट आहे, हा पी आणि क्यू काय म्हणते बाळांनो मला सांगा पटकन. टी आहे म्हणते. जे पी स्टेटमेंट आहे म्हणजे पी ला काय करायचं, टी लिहायचं, आणि क्यू जो आहे त्याला काय लिहिणार आपण, टी लिहिणार. पी अँड क्यू आर द टी. आणि त्यानंतर काय म्हणते बघून घ्या. सर हा जो आर आणि एस आहे, आर आणि एस काय म्हणते मला सांगा, फॉल्स आहे. आर द फॉल्स स्टेटमेंट देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. तर त्या ट्रूथ व्हॅल्यूज काय असतील त्या व्हॅल्यूज काय करायच्या मला फाइंड आउट करायच्या. क्वेश्चनला समजून घेण्याचा प्रयत्न करा पहिले. सर पी आणि क्यू, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पी असेल त्या ठिकाणी काय लिहायचं आपण, टी लिहायचा. आणि ज्या ठिकाणी क्यू असेल त्या ठिकाणी पण आपण टी लिहायचा. ज्या ठिकाणी आर असेल त्या ठिकाणी एफ लिहायचा आणि ज्या ठिकाणी एस असेल त्या ठिकाणी पण एस लिहायचा. आणि यावरून ट्रूथ व्हॅल्यू काय करायची आपण फाइंड आउट करायच्या. इथं थोडंसं रिव्हिजन मध्ये जाऊयात. काय म्हणते रिव्हिजन बघून घ्या एकदम. थोडा रिव्हिजनचा पार्ट आपण पाहून घेऊयात एकदा. ठीक आहे ना. काय दिलं तर रिव्हिजन मध्ये बघून घ्या. जर माझ्याकडे अँड असेल, अँड पी अँड क्यू जर अशी कंडिशन असेल तर काय होतं बाळांनो मला सांगा. जर बोथ ट्रू असेल, बोथ ट्रू असेल तरच आन्सर मला काय असेल बाळांनो, ट्रू असेल, सॉरी ट्रू असेल इथे. ठीक आहे ना. त्यानंतर जर पी ऑर क्यू असेल, इथे काय होतं बाळांनो, बोथ जर एफ असेल, बोथ फॉल्स असेल तरच आन्सर काय होतं बाळांनो, इथे एफ होतं माझ्याकडं. ठीक आहे ना. त्यानंतर जर माझ्याकडे पी इम्प्लाइज क्यू असेल तर पी इम्प्लाइज क्यू ला आपण कसं लिहायचंय की सर समजा फॉर एक्झाम्पल दोन्ही सेम असेल, दोन्ही सेम असेल, दोन्ही सेम असेल तरच ती, नाही तर काय लिहिणार बाळांनो तुम्ही मला सांगा, नाही तर फॉल्स लिहून टाकायचं. नाही सॉरी, नाही तर काय लिहिणार आपण, ॲरो इंडिकेट ट्रूथ व्हॅल्यू होता. सॉरी बेटा. ठीक आहे ना. ॲरो इंडिकेट ट्रूथ व्हॅल्यू, नाही तर ॲरो इंडिकेट ट्रूथ व्हॅल्यू अशी कंडिशन होती आपल्याकडे. ठीक आहे ना. पुन्हा एकदा सांगतो, लक्ष द्या इकडं. ठीक आहे ना. बोथ आर सेम, बोथ आर सेम, जर हे सेम असतील तरच काय करणार आपण, टी लिहा. अदरवाईज काय लिहायचं, अदरवाईज ॲरो इंडिकेट ट्रूथ व्हॅल्यू, ॲरो इंडिकेट्स ट्रूथ व्हॅल्यू. ठीक आहे ना. अदरवाईज काय येणार, ॲरो इंडिकेट्स ट्रूथ व्हॅल्यू. हा त्यामध्ये असलेला एक महत्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे ना. त्यानंतर हिजालीच्या मध्ये असणाऱ्या महत्वाच्या कंडिशन. चला या फॉर्म मध्ये लिहायचा प्रयत्न करू आपण एकदा. काय म्हणते सोल्युशन बघून घ्या. तर काय दिलं इथे मला सांगा, पी ऑर क्यू अँड आर अशी कहाणी दिली. मी काय म्हटलं बघा बरं, क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं बाळांनो आपल्याला. क्वेश्चन मध्ये सांगितलं सर पी आणि क्यू हे कोणते स्टेटमेंट असतील मला सांगा, ट्रू असेल. म्हणजे पी आणि क्यू ला काय लिहायचं आपण, टी लिहायचा. मग या ठिकाणी या पीच्या ऐवजी आपण काय लिहिणार आहे, ते टी लिहिणार. या ठिकाणी पण आपण काय लिहायचा, टी लिहायचा. आणि आरच्या ऐवजी सर आर अँड एस काय फॉल्स आहेत, म्हणजे आरच्या ऐवजी काय लिहायचं आपण इथे, एफ लिहायचा. बाकी मधले जे कंडिशन्स आहेत त्या जशा आहेत तशा काय करणार आपण इथे रिप्रेझेंट करणार आहे. ठीक आहे. चला, जसं की आता आपण चौथ्या वर्गामध्ये कंचे भागुबे व बॉडमास शिकलो होतो, सेम टू सेम त्याच मेथडने याला सॉल्व्ह करायचंय. काय ना मला सांगा, पहिले ब्रॅकेटला आपण सॉल्व्ह करून घेऊयात. ठीक आहे ना. जर मी ब्रॅकेटला सॉल्व्ह केलं तर काय नाही, ते टी ऑर या ब्रॅकेटला सॉल्व्ह करतो. अँड ऑपरेटर आहे. अँडचं म्हणणं काय असते बाळांनो, अँडचं म्हणणं असं आहे की दोन्ही टी असेल तरच टी, दोन्ही ट्रू पाहिजेत मला. सर दोन्ही ट्रू आहेत का नाही, म्हणजे आन्सर काय येणार, ते मला एफ येणार आहे. ऑरचं म्हणणं काय असतं बाळांनो, सर ऑरचं म्हणणं काय आहे, दोन्ही एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. याचा आन्सर काय असेल, टी असेल. ही भेटली मला याची ट्रूथ व्हॅल्यू. बस एकदम इझी पीझी क्वेश्चन्स आहेत, सिंपल क्वेश्चन्स आहेत बाळांनो, ताण घ्यायची गरज नाही. चला समोरच्या पॉइंटला जाऊयात. समोरचा क्वेश्चन, सेकंड नंबरचा क्वेश्चन काय दिला बाळांनो बघून घ्यायचे. आता काय म्हटलं होतं आपण, सर पी आणि क्यू ला आपल्याला ट्रू लिहायचंय. मग पी आणि क्यू ला आपण ट्रू लिहिणार. मग काय लिहायचं, पी आणि क्यू त्यांना काय लिहायचं, ट्रू लिहायचं. मग आता मला सांगा, पी साठी आपण ट्रू लिहिणार, इम्प्लाइज ट्रू. पी आणि क्यू आपल्याकडे ट्रू आहेत. ठीक आहे ना. मध्ये कोण आहे, ऑर ऑपरेटर, आर आणि एस साठी एफ, एफ इम्प्लाइज एफ. ओके. तर काय म्हणते बाळांनो मला सांगा, ॲरोचं म्हणणं काय असते, दोन्ही सेम असेल तरच ती. काय लिहिणार आपण इथे, दोन्ही सेम असेल तरच ती. ॲरो ज्याला आपण इम्प्लिकेशनचा रूल म्हणतो, बाय इम्प्लिकेशन रूल, दोन्ही सेम असेल तरच ती. चला तर याच्यावर कंडिशन अप्लाय करू. दोन्ही सेम आहेत का, चला टी लिहून टाकायचं, टी भेटला.
मध्ये ऑर आहे, याचं म्हणणं काय असते, दोन्ही सेम असेल तरच टी. इथे पण टी लिहून टाकला आपण. आता यावरनं मला सांगा ऑर ऑपरेटर आला बांधू इथे. जर इथे ऑर असेल तर ऑरचं म्हणणं काय असते, दोन्ही एफ असेल तरच, नाहीतर ट्रू लिहून टाकायचं. मग दोन्ही एफ आहेत का नाही, तर बांधू इथे पण आन्सर काय भेटतं मला, ट्रू भेटतं. हे तुमचं फायनल आन्सर. सेकंड क्वेश्चन झालेला आहे आपला. चला थर्ड क्वेश्चनला जाऊयात. थर्ड क्वेश्चनचं काय म्हणणं बांधू बघून घ्या आता. क्यू आणि आर जो आहे, क्यू आणि आर आहे, नंतर निगेशन पी अँड यस आहे आपल्याकडं. ठीक आहे, ह्या दोन कंडिशन आहेत. तर क्यूला आपण काय लिहिणार बघा सर, क्यूचं म्हणणं काय होतं आमच्याकडं, क्यूला ट्रू लिहायचं. क्यूला आपण काय लिहिणार, ट्रू. अँड जो आर आहे, या आरला काय लिहायचं आपण, आरला आपण फॉल्स, आरला आपण फॉल्स लिहायचं. चालेल. मध्ये काय माझ्याकडे इथे ऑर ऑपरेटर, नंतरची व्हॅल्यू काय येणार बघून घ्या इथे सर, निगेशन. पी, पी साठी काय वापरला आपण, ट्रू वापरला. अँड एस, एस साठी काय वापरणार आपण इथे, एफ वापरणार. आवाज कमी क्लास चालू आहे, चला जा बाहेर. हो ठीक आहे. तर बाउंड्रीला काय करणार आपण, सॉल्व्ह करून घेणार एकदा. आता मला सांगा दोघांमध्ये अँड ऑपरेटर आहे. अँडचं म्हणणं काय असते मला सांगा बरं, दोन्ही टी असेल तरच टी, नाहीतर काय लिहिणार आपण इथे फॉल्स लिहून टाकायचं इथे. ठीक आहे. मध्ये कोण आहे मला इथे, ही कंडिशन ऑरची. ठीक आहे ना. हा जो निगेशन टी आहे, या टीचा निगेशन काय होतो इथे, एफ होतो. अँड इथे काय भेटला मला, इथे एफ भेटला. ठीक आहे. यावरनं कहाणी बांधणं मला सांगा, एफ ऑर एफ, इथे दोघांच्या मध्ये अँड ऑपरेटर आहे. अँडचं म्हणणं काय होतं, दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. इथे पण काय येणार, फॉल्स येणार. दोन्ही एफ आहे, तर आन्सर काय भेटलं बांधणं मला इथे, एफ भेटला. ठीक आहे. तर अशी कंडिशन याच्यामध्ये आहे. तर या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला काय करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. चला पुढच्या क्वेश्चनला जाऊयात आपण. काय दिला पुढचा क्वेश्चन बघून घ्या एकदा. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे. थर्ड क्वेश्चन मध्ये जो आहे, थर्ड वाला क्वेश्चन, थर्ड वाला रिपीट झालेला आहे बाळांनो, थर्ड वाला रिपीट क्वेश्चन झालाय. चला हा रिपीट झालेला आहे. ठीक आहे, टाईप करताच रिपीट झाला असेल. फोर्थ नंबरचा क्वेश्चन. फोर्थ मध्ये काय दिलं बाळांनो बघून घ्या. पी क्यू आहे, नंतर आर आणि एस आहे. आता जर मी पाहिलं तर पी ला आपण काय येणार, पी ला आपण ट्रू लिहायचं. तर टी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू पण काय, क्यू पण माझ्याकडे टीच होता. नंतर येणार ते अँड निगेशन आर, आर ची व्हॅल्यू काय येणार ते निगेशन ऑफ आर म्हणजे एफ असतो आपल्याकडे. त्याला सॉल्व्ह करा. आता मला सांगा याचं म्हणणं काय होतं, दोन्ही सेम असेल तरच टी, तर इथे काय लिहिणार आपण, टी लिहिणार. ते आपण टी, मध्ये कोण आहे अँड, निगेशन टीचा काय होतो इथं, टीचं एफचं निगेशन टी होणार. मला सांगा दोन्ही सेम असेल, दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाईज आन्सर काय लिहायचं, फॉल्स. हा तुमचा फायनल आन्सर भेटला मला. तर या फॉर्मॅटमध्ये हे क्वेश्चन्स आपण यामध्ये काय करणार, रिप्रेझेंट करणार आहे. ओके. चला पुढची कहाणी काय दिली बघा आता. चला बघा इथे काय दिलं, या क्वेश्चनला आपण बघून घेऊयात एकदा. काय म्हणते आर, तर आर साठी काय लिहायचं मला इथे, एफ लिहायचा. आर साठी काय लिहिणार आपण इथे, एफ लिहिणार. आर साठी आपण एफ लिहायचा आणि क्यू साठी काय, पी साठी काय वाढणं आपल्याकडे बघून घ्या. तर आर साठी माझ्याकडे एफ होता, पी साठी माझ्याकडे टी आहे आणि क्यू साठी माझ्याकडे सुद्धा, क्यू साठी पण कोणी आपल्याकडे टीच आहे. त्याच्या व्हॅल्यू इथे लिहून टाका एकदा. काय ती व्हॅल्यू मला सांगा सर, आर साठी निगेशन आर, आर साठी कोण आहे आपल्याकडे, एफ आहे. डबल इम्प्लाइज, सर पी साठी कोण आहे तर टी आहे. इम्प्लिकेशन निगेशन, क्यू साठी कोण आहे बांधणं माझ्याकडे टी आहे. त्याला या फॉर्म मध्ये आपण काय करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. आता याला काय करू, एकदा रूल्स अप्लाय करूयात बांधणं आपण. जर मी रूल्स जर अप्लाय केलं तर काय वाटलं मला, निगेशन, एफचं निगेशन काय होतं इथे टी, डबल इम्प्लाइज टी, इम्प्लिकेशन. आता मला सांगा या टीचं निगेशन काय म्हणतं बांधणं इथे, या टीचं निगेशन इथे एफ पण, टीचं निगेशन काय म्हणतं इथे एफ. यावर एकदा रूल अप्लाय करू आपण. डबल इम्प्लिकेशनवर रूल काय म्हणतो बांधणं, दोन्ही सेम असेल तरच टी लिहून टाकायचा. इथे आन्सर काय ना मला टी येणार इथे, नंतर इम्प्लिकेशन इथे काय भेटलं मला इथे एफ. आता एरो वाली, इम्प्लिकेशन वाली कंडिशन आहे, दोन्ही सेम असेल तरच टी, अदरवाईज एरो इंडिकेट ट्रूथ व्हॅल्यू. मग एरो कोणाकडे चालला तर एरो टी टू एफ चालला, म्हणजे आन्सर काय भेटेल बांधणं मला इथे एफ वाला फॉर्मॅट वाला आन्सर मला इथे भेटणार आहे. समजा लागलं का एकदम इझी क्वेश्चन्स आहेत, जे पेपरला येतात, पेपरला असतात, त्यामुळे थोडासा चांगला स्ट्रॉंग पैकी अभ्यास तुम्ही ठेवला पाहिजे याचा. ठीक आहे. चला आता एक 6 नंबरचा क्वेश्चन आहे, थोडासा काळजीपूर्वक सॉल्व्ह करावा लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. तर काय म्हणते कंडिशन बघून घ्यायची आता. सर ब्रॅकेट दिलाय मला,
निगेशन. टी साठी काय लिहितो आपण टी अँड इन ब्रॅकेट निगेशन ऑफ क्यू. सर क्यू साठी कोण आहे माझ्याकडे, क्यू साठी पण टीच आहे. अँड आर, आर साठी कोण आहे बाळांनो माझ्याकडे इथे एफ ब्रॅकेट क्लोज ऑर मोठावाला ब्रॅकेट. सर क्यू साठी कोण वापरणार आपण टी अँड आर साठी काय बाळांनो माझ्याकडे आर साठी एफ आहे ऑर. सर पी साठी कोण आहे टी अँड आर साठी कोण आहे बाळांनो माझ्याकडे एफ आहे. या फॉर्मॅटमध्ये आपण याला काय करणार, रिप्रेझेंट करणार. म्हणजे काय दिलंय क्वेश्चन मध्ये ते तुम्हाला समजलं पाहिजे. सर पी आणि क्यू ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी टी पुटअप करायचा, यस आणि आर ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी एफ पुटअप करायचा. सिंपल क्वेश्चन्स आहेत. चला आता याला सॉल्व्ह करून घ्या बाळांनो. एकदा काय असते कहाणी बघून घ्या. एकदा पहिला मुद्दा तोच कंचे भागू बेव सारख्या फॉर्म्युला याला आपण सॉल्व्ह करणार. तर मला सांगा निगेशन टी, निगेशन या टीचा निगेशन काय म्हणतो इथे एफ अँड या टीचा निगेशन काय म्हणणार इथे एफ इथे and f as it is bracket close or. कशी मी क्लास घेऊ लागलो बेटा. हा चला चला बाप ते बस शांत बस, चल शांत बस इथं. ठीक आहे. त्यानंतर इथे काय माझ्याकडं टी अँड एफ नंतर ऑर टी अँड एफ अशी कहाणी आहे बाळांनो आपल्याकडं. बघून घ्या एकदा. क्यू साठी पण टी होता, पी साठी पण टी होता, आर साठी एफ एफ. ओके एकदम करेक्ट आहे. चला आता हे आतले एकदा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊयात बाळांनो. आपण जर मी ब्रॅकेटला सॉल्व्ह केलं तर आन्सर मध्ये राहतं कसं आपल्याकडे बघून घ्या. इथे राहिला माझ्याकडे एफ ऍज इट इज अँड या ब्रॅकेटला आपण आता सॉल्व्ह करूयात. जर मी या ब्रॅकेटला सॉल्व्ह केलं तर काय राहतं आन्सर बघा इथे. सर काय दोन्ही अँड आहे अँड आहे अँड अँडचं म्हणणं काय होतं दोन्ही टी पाहिजे. दोन्ही टी आहे का नाहीये म्हणजे इथे आन्सर काय वाटणार मला इथे एफ भेटला बेटा मला एफ इथे. ठीक आहे. नंतर हा वाला हा ब्रॅकेट क्लोज करतो. इथे बघा या ब्रॅकेटला चेक करा एकदा. तर याचं म्हणणं काय आहे दोन्ही टी असेल तरच टी अदरवाईज फॉल्स. इथे काय ना मला सांगा इथे फॉल्स लिहून टाकतो. मध्ये कोणी माझ्याकडे ऑर ऑपरेटर. याचं म्हणणं काय बाळांनो दोन्ही टी असेल तरच टी अदरवाईज फॉल्स. इथे पण मला काय भेटला इथे फॉल्सच भेटला. ओके. आता इथं 2 मिनिटांमध्ये ऑब्झर्वेशन करा एकदा बाळांनो. काय म्हणतो ऑब्झर्वेशन मध्ये पहा बरं एकदा पटकन फास्ट मध्ये. इथं सर अँड आहे अँडचं म्हणणं दोन्ही टी असेल तरच टी अदरवाईज काय लिहायचं नाही तर फॉल्स लिहिणार आपण. इथे कोणी माझ्याकडे सांगा पटकन. इथे कोणी बाळांनो आपल्याकडे इथे माझ्याकडे ऑर ऑपरेटर आहे. इथे कोणी बघा ऑर आहे तर ऑरचा आन्सर इथे एफ भेटणार. दोन्ही एफ असेल तरच एफ अदरवाईज टी. इथे पण आन्सर मला एफ भेटलं. हे तुमचं फायनल आन्सर. क्वेश्चनला बाळांनो व्हेरी IMP मध्ये घ्यायचं. पेपरला हा 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाईल तुम्हाला. ठीक आहे. तर या फॉर्मॅटमध्ये हे क्वेश्चन्स आपण काय करत असतो सॉल्व्ह करत असतो. एकदम इझी क्वेश्चन्स आहेत बाळांनो, ताण घ्यायचं नाही. चला पुढच्या पॉईंट जाऊया. काय झालं नेक्स्ट नंबरचा पॉईंट बघा. आता याला पुन्हा त्याच फॉर्मॅटमध्ये आपण याला काय करणार यूज करणार आहे जो तुम्हाला सांगितला. काय म्हणते कंडिशन बघा. सोल्युशनला मी स्टार्ट करतो. तर इथे येणार निगेशन. पी साठी काय वापरला आपण टी वापरला अँड क्यू साठी पण काय माझ्याकडे टी आहे अँड. सर आर साठी कोण वापरला आपण तर आर साठी आपण एफ वापरला. नंतर ऑर नंतर इथे काय दिली कंडिशन सर क्यू साठी कोण आहे टी आहे, पी साठी कोण आहे टी आहे. ठीक आहे ना. इम्प्लिकेशन सर आर साठी कोण आहे तर एफ आहे, सॉरी एस साठी कोण आहे तर एफ आहे. आर साठी काय बाळांनो आपल्याकडे एफच आहे. या फॉर्मॅटमध्ये या क्वेश्चनला आपण रिप्रेझेंट केलं. ठीक आहे. चला आता याला सॉल्व्ह करून घ्या बाळांनो एकदा. जर मी याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर मला सांगा निगेशन ऑफ टी. टीचं निगेशन काय होणार इथे एफ होणार अँड येणार इथे भेटणार मला टी नंतर अँड. एफचं निगेशन काय येतं एफचं निगेशन टी येतं नंतर ऑर. हा ब्रॅकेटला सॉल्व्ह करून घ्या. इम्प्लिकेशनचा रूल अप्लाय करा. दोन्ही सेम असेल तरच टी. सर दोन्ही सेम आहेत का चेक करा. हो सेम आहेत. आन्सर टी येणार. नंतर इम्प्लिकेशन इथे काय येणार बघून घ्या एकदा. सर एफचं निगेशन करायचं. एफचं निगेशन काय येणार टी. इथे येणार ऑर इथे येणार बाळांनो एफ. या फॉर्मॅटमध्ये या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करणार. चला आता पुढची कहाणी काय म्हणते बघून घ्या एकदा. जर मी याला सॉल्व्ह केलं टी अँड एफ. अँडचं म्हणणं काय होतं दोन्ही टी असेल तरच टी अदरवाईज फॉल्स. इथं फॉल्स आन्सर येणार. ठीक आहे. मला फॉल्स भेटला. ठीक आहे. नंतर इथे येणार बाळांनो अँड टी. इथे काय भेटलं मला अँड टी नंतर ऑर. नंतर याला सॉल्व्ह करून घेऊ एकदा. हा ब्रॅकेट सॉल्व्ह करा. टी इम्प्लाइज याला सॉल्व्ह करा पहिले बाळांनो. ऑर ऑपरेटर आहे दोन्ही एफ असेल तरच एफ अदरवाईज आन्सर काय भेटलं मला इथं टी भेटणार. चालेल. ओके. आता याच्या पुढची कहाणी काय म्हणते बघून घ्या. अँड ऑपरेटर आहे दोन्ही टी असेल तरच टी अदरवाईज फॉल्स. सर दोन्ही टी नाही म्हणून आन्सर फॉल्स आलं. इथे आला माझ्याकडे ऑर. याचा आन्सर काय ना दोन्ही सेम असेल तरच टी. तर दोन्ही सेम आहे म्हणून आन्सर काय भेटलं मला टी भेटलं. आता इथे जर तुम्ही याला सॉल्व्ह जर केलं तर मला सांगा रे बाळांनो
टी एफ ऑर टी. ऑरचं म्हणणं काय होतं, दोन्ही एफ असेल तरच एफ, अदरवाईज टी. म्हणजे त्या आन्सर मला काय वाटतं बाळांनो, इथे टी भेटतं. ठीक आहे. तर असा आपला 7th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे. आता 8 नंबरचा क्वेश्चन बघून घेऊयात आपण. 8 नंबरचा क्वेश्चन काय दिला बघून घ्या. सर निगेशन आहे, त्यानंतर इन निगेशन पी. आता पी चं निगेशन, तर पी साठी कोण वापरला आपण, टी. तर पी साठी आपण टी वापरला. पी साठी काय वापरला आपण याच्यामध्ये, टी वापरला. तर पी साठी आपण यामध्ये टी वापरला. अँड जो आर आहे, आर साठी कोण आहे माझ्याकडे, इथे एफ आहे. आर साठी एफ आहे. ऑर सर यस साठी पण कोण आहे, यस साठी पण एफ आहे. इम्प्लिकेशन निगेशन, सर क्यू साठी कोण आहे माझ्याकडे, तर टी आहे. डबल इम्प्लिकेशन पी अँड आर, तर पी साठी कोण वापरणार, टी वापरणार. अँड आर साठी कोण वापरणार, तर एफ वापरणार. आर साठी कोण वापरणार आपण, एफ वापरणार. अशा फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन तुमचा आहे. चला एकदा बाहेरची कहाणी जशी आहे तशी राहू द्या. मला सांगा निगेशन टी, टीचं निगेशन काय बनतं, एफ. नंतर इथे काय येणार, अँड एफ. नंतरची व्हॅल्यू इथे येणारी बाळांनो ऑर. इथे बघा आता पुढची कहाणी, एफ इम्प्लिकेशन. टीचं निगेशन काय बनणार, इथे एफ बनणार. नंतर बाळांनो नंतरची कहाणी डबल इम्प्लिकेशन. आता याच्यावर काय करू, एकदा रूल अप्लाय करून टाकू. सर टी अँड टी पाहिजे होता, तर आन्सर टी आलं असतं. अँडचं म्हणणं काय, दोन्ही टी पाहिजे, नाही तर फॉल्स. अँड आहे ना, आन्सर इथे काय ना, मला सांगा इथे ना तुमचा आन्सर एफ. अबे समझा क्या बे, समझ में आ रहा क्या. ठीक आहे. एनी डाऊट, एनी प्रॉब्लेम. ठीक आहे ना, असेल तर कमेंट मध्ये नक्की टाकायचं. काही डाऊट असेल तर कमेंट मध्ये नक्की टाकायचं. ठीक आहे. चला याच्या पुढची कहाणी पाहूया. याच्या पुढे काय करणार सर, निगेशन ऍज इट इज. एफ आहे, अँड आहे, दोन्ही टी असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. इथे फॉल्स भेटला. ऑर दोन्ही सेम असेल तरच टी. तर हा इथे सॉल्व्ह झाला. नंतर बाळांनो बाय कंडिशनल आहे, इथे भेटला मला एफ. चालेल. आता एक काम करायला सॉल्व्ह करा बाळांनो. जर मी याला सॉल्व्ह जर केलं, निगेशन ऑफ आरचं म्हणणं काय असते, दोन्ही एफ असेल तरच एफ, नाही तर काय भेटणार इथे आन्सर टी. नंतर डबल इम्प्लाइज, इथे भेटला मला एफ. आता मला सांगा निगेशन ऑफ टी, टीचं निगेशन मला भेटणार इथे एफ. डबल इम्प्लिकेशन आन्सर भेटला एफ. आता बघा डबल इम्प्लिकेशन मध्ये तुम्ही जर याला जर ऑब्झर्व जर केलं, डबल इम्प्लिकेशन मध्ये याला तुम्ही ऑब्झर्व जर केलं, दोन्ही सेम असेल तरच टी, अदरवाईज फॉल्स. दोन्ही सेम आहे म्हणून आन्सर किती भेटलं मला, इथं टी भेटलं. या फॉर्मॅटमध्ये या क्वेश्चन्स काय होतं बाळांनो, सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे. समजलं असेल अशी अपेक्षा करतो. आता ठीक आहे. तर या फॉर्मॅटमध्ये याला आपण काय करणार, सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे बाळांनो. ओके. तर अशा सगळ्या कहाणी आहेत बाळांनो आपल्याकडं. तर खूप मोठा असं की ताण घ्यायची गरज नाहीये. इझी क्वेश्चन्स आहेत सगळे. ठीक आहे ना. जब तक हम है तब तक टेन्शन नहीं लेने का. ठीक आहे. चला तर अशा फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह झाला. आता एक शेवटचा 5व्या नंबरचा क्वेश्चन आहे. त्या 5व्या नंबरच्या क्वेश्चनला आपण बघूयात. काय दिला 5व्या नंबरचा क्वेश्चन बघून घ्या एकदा. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. निगेशन म्हणजे काय, सर काहीच स्टेटमेंटला उलट करा फक्त. ठीक आहे ना. मी अभ्यास केला, त्याचा उलट काय होईल, मी अभ्यास नाही केला. असाच क्वेश्चन येईल ना बाळांनो, निगेशन लिहायचं फक्त. पण काय दिलं पहा बरं, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. काय म्हणते कंडिशन पाहून घ्या. सर तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, याचं निगेशन मला लिहायचं. काय म्हणायचं निगेशन मला सांगा. सर तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. तिरुपती आंध्र प्रदेशामध्ये नाहीये असं याचं काय म्हणलं, आपलं निगेशन बनलं. ठीक आहे. चला आता पुढच्या पॉईंटला जाऊया. काय दिला पुढचा पॉईंट बघून घ्या एकदा. पुढच्या पॉईंटला पुढचा क्वेश्चन दिला. सर 3 इज अ नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन्स. 3 हा या इक्वेशनचा रूट नाहीये. ठीक आहे. असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे ना. आता मला सांगा रूट आहे का नाही त्याची मला काय घेणं नाही. इथे काय कराल, फक्त इथला नॉट काढून टाका फक्त बाळांनो. जर मी इथला नॉट जर काढून टाकला तर काय ते कंडिशन पाहून घ्या बरं. सर 3 इज ए रूट ऑफ द इक्वेशन. इक्वेशन काय दिलं, x² + 3x
-18 इज इक्वल टू 0. ठीक आहे ना. या फॉर्मॅटमध्ये या क्वेश्चनला आपण काय करणार, सॉल्व्ह करणार आहे. म्हणजे या फॉर्म मध्ये याला रिप्रेझेंट केलं जातं. ठीक आहे. तर चलो अगला क्वेश्चन. 2 इज अ रॅशनल नंबर. याचं निगेशन करायचं. काय करायचं याचं निगेशन. ठीक आहे. जर 2 जर हा रॅशनल नंबर असेल त्याचं निगेशन काय होईल बाळांनो, 2 इज अ रॅशनल नंबर. याचं निगेशन काय होणार सर, 2 इज नॉट ए रॅशनल नंबर. नॉट ए रॅशनल नंबर. या फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन काय होतो बाळांनो, सॉल्व्ह होतो. ठीक आहे. चला पुढच्या नंबरचा क्वेश्चन, नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन काय दिला बघून घ्या एकदा. सर पॉलिगॉन ABCD इज अ पेंटागॉन. ठीक आहे ना. त्यांनी सांगितलं की जो काही पॉलिगॉन दिलाय तुम्हाला, कोणता जो काही नाव असेल तो ABCDE नावाचा एक पेंटागॉन आहे, पेंटागॉन आहे म्हणते. काय लिहाल तुम्ही सर, पॉलिगॉन ABCDE इज नॉट ए पेंटागॉन. हा पेंटागॉन नाही असे याला आपण लिहिणार आहे. हे झालं याचं निगेशन्स. चला शेवटचा अँड लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन राहिला आपल्यासाठी. याला रिप्रेझेंट करायचं बाळांनो. याला काय करा माहितीये का, याला असं लिहू शकतो आपण 7 + 3. सर इकडे तोंड वाचलं, इकडे तोंड इकडे वाचून टाका. ठीक आहे ना. 5 लिहा. सर हा ग्रेटर आहे, स्ट्रिक्टली ग्रेटर आहे, त्याला थोडंसं इक्वलही दाखवावं लागेल. ठीक आहे ना. या फॉर्मॅटमध्ये याला आपण लिहिलं सर 7 + 3 = 5. ठीक आहे. या फॉर्मॅटमध्ये हा क्वेश्चन आपला सॉल्व्ह झालेला आहे. तर थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ मेरे लाल बाल गोपाल. ठीक आहे. जर तुम्हाला प्रॉपर नोट्स पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअपची लिंक टाकलेली आहे. व्हॉट्सअप लिंकला सर्वांनी जॉईन करा. प्रॉपर तुम्हाला हँड रिटन नोट्स, ह्या क्लास नोट्सही भेटतील आणि हँड रिटन नोट्सही तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो. ठीक आहे. तो मिळते है नेक्स्ट क्लास में. थँक्यू सो मच. आणि मॅक्सिमम तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे ना. आणि जर कुणी आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटी वाजवायला विसरू नका. थैंक यू सो मच. मिलते हैं नेक्स्ट एपिसोड में. दुआ में याद रखना.